तर आज आपण तुरीची डाळ बनवणार आहोत. अगदी मार्केट सारखी आणि सोप्या पद्धतीने अशी ही तुरीची डाळ बनवणार आहोत. तर इथे बघा, ह्या गावरान तुरी घेतल्या आहेत आणि त्या आधी मी स्वच्छ चाळून यामधले खडे जो काही कचरा वगैरे आहे तो काढून घेतला आहे, म्हणजे स्वच्छ करून घेतले आहेत. आता या तुरी ज्या आहेत त्या एका पाण्याने आपण धुवून घेणार आहोत. तर इथे या मोठ्या कपामध्ये मी पाणी घेतलं आहे आणि तुरी ह्या पाण्यात टाकायच्या. साधारण 15 किलो एवढे तुरीची डाळ आपण करणार आहोत आज. हे सर्व तुरी आपण पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि यावर ज्या वरती येतात ना तुरी, त्या काढून घ्यायच्या आहेत. तर इकडे बघा, ह्या अशा पद्धतीने काढून घ्यायच्या. आणि आता ह्या तुरीच्या आहेत त्या अशा ह्या मोठ्या टोपलीमध्ये मी काढत आहे. तुमच्याकडे चाळणी असेल तुम्ही चाळणीवर देखील काढू शकता. यामध्ये मी ओढणी ठेवली आहे, कारण याला मोठे मोठे छिद्र आहेत तर तुरी खाली पडतील म्हणून ओढणी ठेवायची आणि त्यावर ह्या तुरी टाकून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण हरभऱ्याची डाळ देखील करू शकतो. ह्या संपूर्ण तुरी काढून घेतली मी. आता ह्या संपूर्ण तुरी आपण धुवून घेतल्या आहेत बघा. आता ह्यामध्ये ना आपण थोडंसं ह्यामधलं पाणी जे आहे ते निथळून घेणार आहोत आणि नंतर यावर तेल टाकणार आहोत आपण. तर आता ह्यामधलं ना पाणी निथळून थोड्याशा अशा कोरड्या झाल्या आहेत तुरी. यावर आपण गोड तेल टाकून घेणार आहोत. जास्त नाही टाकायचं, या तुरीवर फक्त एक पळी एवढं तेल टाकायचं आहे आणि छान अशा सर्व तुरीला हे तेल लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं केल्यामुळे ना तुरीची डाळ खूप छान होते आणि यामध्ये डोळे सुद्धा येत नाहीत. तर ही अशी पद्धत नक्की करून बघा. व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. आणि आता हे तेल लावलेल्या तुरी ज्या आहेत त्या आपण गरम पाण्यामध्ये 2.5 ते 3 तास भिजवायला ठेवणार आहोत. तर इथे मी गरम पाणी करून घेतलं आहे. आता ते आपल्याला ज्या भांड्यात तुरी भिजवायच्या आहेत त्या भांड्यात गरम पाणी टाकून घ्यायचं. खूप गरम सुद्धा नाही करायचं आहे. हाताला चटके लागणार नाही एवढं कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्यामध्ये पण आपण एक एक पळी हे तेल टाकून घेणार आहोत. आपण आधी सुद्धा तुरीला तेल लावून घेतलं आहे ना. आता या पाण्यामध्ये सुद्धा तेल टाकून ठेवायचं आणि ह्या ज्या तुरी आहेत ना त्या या पाण्यात टाकून आपण साधारण 2.5 ते 3 तास ठेवायच्या आहेत. आता हे तुरी आपण गरम पाण्यामध्ये टाकून ठेवले आहेत. एक असा हात फिरवून घ्यायचा, यावर झाकण ठेवून आपण ह्या 2.5 तास किंवा 3 तास जास्तीत जास्त भिजवून घेणार आहोत यामध्ये. तर आता हे आपण साधारण 2.5-3 तास पाण्यामध्ये भिजवले आहेत तुरी आणि छान याला बघा अशा वळ्या पडल्या आहेत. काही तुरी मस्त फुलल्या देखील आहेत आणि काही तुरीला अशा वळ्या पडल्या आहेत. तर ह्या आपण निथळून या पोत्यामध्ये भरून घेणार आहोत. याला तुम्ही काय बोलता मला कमेंट करून सांगा. मी पोतच बोलते. तर ह्या पोतड्यामध्ये आपण
ह्या ज्या तुरी आहे ना त्या अशा पाणी निथळून भरायच्या आहेत. तर हे पहा, आपण ज्या तळाशी राहिल्या होत्या ना ह्या तुरी ज्या बुडात राहतात त्या नाही घ्यायच्या, कारण ह्याची ना व्यवस्थित डाळ होणार नाही. तर ह्या आपण याच्या उसळ किंवा भाजी सुद्धा करू शकतो. आता ह्या रात्रभर मी पाण्यात फुलू घालते, म्हणजे सकाळी आपल्याला याची उसळ करता येईल. त्याचा सुद्धा व्हिडिओ शेअर करेल मी तुमच्यासोबत. आता ह्या तुरी आपण सर्व या पोत्यामध्ये भरून घेतले आहे आणि व्यवस्थित हे बांधून रात्रभरासाठी आपण असंच ठेवून देणार आहोत. यामधलं पाणी सर्व निथळून जाते बघा आणि तुरी छान फुलतात. मग आपण उद्या सकाळी ह्या उन्हामध्ये वाळू घालणार आहोत. आता हे तुरी आपण एक दिवस अशा कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत आणि उद्या ह्याची डाळ करणार आहोत बघा. जास्त ऊन असेल तर एका दिवसात ह्या तुरी वाळून तयार होतात आणि ऊन जर कमी असेल तर 2 दिवस तुम्ही उन्हामध्ये ह्या तुरी वाळवून घ्यायच्या आहेत. इथे बघा ह्या अशा टाकून ठेवल्या आहेत. डायरेक्ट स्लॅबवर सुद्धा टाकू शकता, पण मी इथे खाली बेडशीट वगैरे टाकून त्यावर टाकल्या आहेत. आणि ह्या संध्याकाळपर्यंत छान अशा कडक उन्हामध्ये वाळवून घेते. तर अशी ही तुरीची डाळ आपण तयार केली आहे. आता ही वर्षभर आपण स्टोअर करून ठेवायची. फक्त ह्याला 1 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. जेव्हा आपण मिलवरून डाळ बनवून आणतो 1 दिवस कडक उन्हात वाळवून घ्या आणि नंतर मग हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा. छान वर्ष 2 वर्ष ही डाळ खराब होत नाही, मस्त टिकते आणि चवीलाही छान लागते. तर ही आपली सोप्या पद्धतीने तुरीची डाळ अशी तयार झाली आहे. कशी झाली नक्कीच मला कमेंट करा. पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कोणत्या म्हणजे कशा पद्धतीने तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ बनवता मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.